नमस्कार. आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत करते. तर आज आपण खूप छान अशी मसाला पुरी बनवतो आहे, तीही टोमॅटोची. तर रेसिपी अगदी शेवटपर्यंत नक्की बघा. अगदी झटपट होणारी मुलांच्या टिफिनसाठी किंवा अगदी मधल्या वेळेतसुद्धा संध्याकाळच्या वेळीसुद्धा तुम्ही ही रेसिपी नक्की बनवू शकता. खूप टेस्टी होते आणि टम्म फुगलेल्या मस्त असे कुरकुरीत वरून अगदी छान असे या पुरी खाण्यासाठी सुद्धा तितक्याच टेस्टी लागतात. इथे बघा, आपण 2 टोमॅटो घेतलेले आहेत आणि हे टोमॅटो अगदी लालबुंद असतील तर अतिउत्तम. छान अशी लालसर पुरी दिसायलासुद्धा दिसते. इथे आता हे 2 टोमॅटो आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊया आणि त्याची आपल्याला प्युरी बनवून घ्यायची आहे. तर आता हे एक वेळा छान असं फिरवून घेऊया. आपण ते फिरवून घेतो आहे तोपर्यंत इकडे मिक्सिंग बाऊल घेतलेला आहे. एक छान अशी अगदी स्मूथ इथे प्युरी तयार झालेली आहे. ही सुद्धा मिक्सिंग बाऊलमध्ये काढून घेतलेली आहे. आता आपल्याला ह्याच्यामध्ये बारीक रवा घालायचा आहे. इथे बघा, मी बारीक रवा हा पाव कप घेतलेला आहे. जर तुमच्याकडे बारीक रवा नसेल तर तुम्ही इथे मोठा रवासुद्धा मिक्सरमधून फिरवून घेऊ शकता. हळद पावडर घातलेली आहे थोडीशी, मिरची पावडर घातली आहे इथे अर्धा चमचा. त्याच्यानंतर इथे तीळ घालते आहे, ओवा थोडासा घातलेला आहे 1 चमचाभर. जास्त वापरला तरीही चालेल. तीळ, ओवा थोडासा क्रश करून घातलेला आहे. त्याच्यानंतर धना-जिरा पावडर घातली आहे, कोथिंबीर, भरपूर सारी हिरवी कोथिंबीर आणि चवीनुसार मीठ. छान असं आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपल्याला हे झाकण ठेवून एक थोड्या वेळासाठी 10 ते 15 मिनटासाठी छान रवा फुलण्यासाठी ठेवून द्यायचा आहे. रवा इथे बघू शकता काही वेळानंतर छान फुलतो आणि रवा जसा फुलला की त्याच्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये काही पीठं घालायचे. तर त्याच्यामध्ये आपण फक्त इथे गव्हाचं पीठ वापरलेलं आहे. तुमच्याकडे जी पण पिठं असतील तर ती तुम्ही इथे वापरू शकता. अगदी बाजरीचं पीठ जरी वापरलं तरीही चालेल. ज्वारीचं, बाजरीचं किंवा मिक्स पिठं जरी वापरली तरीही उत्तम होते पुरी. तर आता इथे गव्हाचं पीठ होतं माझ्याकडे फक्त, तर गव्हाचं पीठ मी इथे घातलेलं आहे. छान आपल्याला जितपत या रव्यामध्ये बसेल तितपत हे आपल्याला पीठ घालून घ्यायचं आहे. इथे तुम्हाला मी प्रमाण सांगितलं नाही पिठाचं, कारण इथे आपल्या रव्याच्या जसं म्हणजे ओलसरपणा असेल रव्याला त्याच्यावरती आपलं हे पिठाचं प्रमाण राहतं. त्याच्यामुळे मी इथे प्रमाण सांगितलं नाही. जितकं बसेल तितकं पीठ आपण याच्यामध्ये छान घालून गोळा असा चपातीचा गोळा मळतो या पद्धतीनं छान घट्ट गोळा मळून घ्यायचा आहे. थोडंसं तेल घातलेलं आहे. या पद्धतीनं आपल्याला हा थोडंसं 1-2 मिनटासाठी ठेवायचा आहे किंवा नाही ठेवला तरीही चालेल. घाई गडबड असते आपल्याला सकाळच्या वेळी वगैरे, मुलांना टिफिन द्यायचा असतो किंवा नाश्ता बनवायचा असतो त्यावेळी. आणि इथे याचे पराठेसुद्धा तुम्ही बनवू शकता. आपण कसं की खूप वेळा पराठे खाऊन कंटाळतो आणि मुलांच्या आवडतीची म्हणजे ही पुरी मात्र सगळ्यांना खूप आवडते. तर इथे आता बघा, इथे 4 गोळे मी बनवून घेतलेले आहेत आणि आपल्याला काय करायचं आहे, छान असं चपातीच्या आकाराचं इथे लाटून घ्यायचं आहे किंवा छोटे छोटे गोळे करूनसुद्धा तुम्ही इथे पुऱ्या लाटल्या तरीही चालू शकतं. आता इथे बघू शकता खूप छान अशी पुरी आपण बनवतो आहे. आता इथे एकच मी पहिली कट केलेली आहे. झाकण थोडंसं मोठं होतं तर त्याच्यामुळे थोडंसं चपाती जी आपण लाटली होती तीसुद्धा छोटीच झाली. तर इथे एक पुरी लाटून घेतलेली आहे. इथे बघू शकता या साईजमध्ये अगदी पातळसुद्धा लाटायची नाही किंवा जाडसुद्धा ठेवायची नाही आणि अगदी मीडियम साईजमध्ये छान तयार करून घेतलेली आहे. याच्याने पुरीसुद्धा अगदी छान अशी टम्म फुगली जाते. आता इथे बघू शकता दुसरा गोळासुद्धा घेऊन छान या पद्धतीनं लाटून घेतलेला आहे. ह्याचेसुद्धा याच्यामध्ये आपण 2 ते 3 पुऱ्या सहज बनवू शकतो. इथे 2 बनवलेल्या आहेत मी. यासुद्धा पुऱ्या याच पद्धतीनं आपल्याला आपण इकडे साईडला ठेवून देऊया. जाडी तुम्ही बघू शकता याची मी व्हिडिओमध्ये दाखवली आहे. याच साईजमध्ये तुम्ही या पुऱ्या बनवून घ्या. इथे आपल्या पुऱ्या सगळ्या बनवून तयार आहेत. तेलसुद्धा छान गरम झालेलं आहे. आपण गोळा टाकून बघितलं तर पटकन गोळा वरती येत नाही, थोड्या वेळाने येतो, बुडबुडे येतात छान, म्हणजे तेल अगदी परफेक्ट गरम आहे. जेव्हा आपण पुरी तेलामध्ये टाकतो तेव्हा आपल्याला
फुल गॅस ठेवायचा आहे. त्याच्यानंतर आपल्याला हा गॅसची जी फ्लेम आहे ती लो टू मिडियमच ठेवायची आहे. म्हणजे छान अगदी खरपूस खूप छान पुरी तळलीसुद्धा जाते आणि तितकीशी क्रिस्पीसुद्धा होते. अगदी शेवटपर्यंत ही पुरी अशीच्या अशी टम्म फुगलेली राहते. खायलासुद्धा खूप टेस्टी लागते. इथे बघू शकता, शेवटपर्यंत आपल्याला लो टू मिडियम फ्लेमवरतीच तळून घ्यायची आहे. पटकन अगदी छान वरती येते. या पद्धतीनं थोडंसं चमच्याने तेल सोडायचं म्हणजे छान टम्म फुगते पुरी. बघू शकता, अशा टम्म फुगलेल्या पुऱ्या मुलांना खायला खूपच आवडतात. या पद्धतीनं तुम्ही पुरीसुद्धा बनवू शकता किंवा अगदी वेगळ्या वेगळ्या शेपमध्ये, हार्ट शेपमध्ये किंवा आपण जसं कापण्या वगैरे बनवतो या पद्धतीनं सुद्धा तुम्ही छोटे छोटे बनवू शकता. तर इथे पॉकेट वगैरे असतात तसेसुद्धा तुम्ही बनवू शकता. तर कशी वाटली रेसिपी? आवडली का? आवडली असेल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक, शेअर करायला अजिबात विसरू नका. अगदी जवळूनसुद्धा दाखवते. खूप छान अगदी शेवटपर्यंत टम्म फुगलेली ही पुरी राहते. आपल्या चॅनलवरती कुणी अजून नवीन असेल तर सबस्क्राईब केलं नसेल तर माझे व्हिडिओ आवडत असतील तर नक्की सबस्क्राईब करून घ्या आणि त्याच्या पुढील बेल घंटीसुद्धा वाजवा. म्हणजे आपले छान छान व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटतील आणि त्याचं नोटिफिकेशन सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला येईल. आवाजसुद्धा तुम्ही ऐकला. खूप छान अगदी कुरकुरीत पुऱ्या तयार होतात. या पुऱ्या अशा बनवल्या की मुलंसुद्धा खूप आवडीनं खातात, अगदी मोठेसुद्धा. बघू शकता किती छान हातपर्यंत मस्त अशी टम्म फुगलेली पुरी तयार झालेली आहे. नक्की या पद्धतीनं बनवून बघा आणि तुमचे अनुभव माझ्यासोबत शेअर करायला अजिबात विसरू नका. अगदी जवळून दाखवते बघा, किती अगदी डबल फुगलेली आहे. कोणत्याही क्षणी व्हिडिओ थोडा जरी आवडला तर लाईक करा, व्हिडिओला शेअरसुद्धा करा. चला उद्या पुन्हा भेटू अशा छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.